क्वेश्चन नंबर 3 मधला शेवटचा क्वेश्चन बघा. डी काय दिलेला आहे, युजिंग बायसेक्शन मेथड. कोणती मेथड यूज करायची, बायसेक्शन मेथड. फाइंड द रूट ऑफ इक्वेशन x⁻³ - x - 1 इज इक्वल्स टू 0. ठीक आहे. आणि आपल्याला ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे 3 इटरेशन ओनली, म्हणजे किती इटरेशन कंडक्ट करायचे, 3 इटरेशन कंडक्ट करायचे. तर बघा मग आता सोल्युशन. बघा सोल्युशन. आपल्याला काय गिवन आहे, एक इक्वेशन गिवन आहे. मग इथे लिहायचं लेट्स f of x इज इक्वल्स टू x⁻³ - x - 1. ठीक आहे. हे आपल्याला इक्वेशन गिवन आहे. मग आता आपल्याला इंटरवल फाइंड आउट करायचं. इंटरवल फाइंड आउट करायला काय करायचं, पुट x इज इक्वल्स टू 0. मग x इक्वल्स टू 0 का बरं पुट करायचं, बघा याचं मग पण रिझन आहे. नाही तर काही जणांना वाटतं 0च का बरं घेतलं सरनी. तरी बघा ही नंबर लाईन राहते. नंबर लाईन कुठून स्टार्ट होती, 0 पासून. इकडच्या साईडला 1 2 3, इकडे काय -1 -2 -3. ठीक आहे. मग तुम्ही आधी काय करायचं, 0 पुट करायचं. मग 0 पुट करून बघायचं फंक्शनची व्हॅल्यू काय येते. नंतर पुन्हा 1 पुट करायचं. मग पुन्हा बघायचं फंक्शनची व्हॅल्यू काय येते. ठीक आहे. फंक्शनची व्हॅल्यू जर पहिल्या वेळेस पॉझिटिव्ह आली होती, दुसऱ्या वेळेस पण पॉझिटिव्ह आली, पुन्हा तिसऱ्या वेळेस 2 पुट करायचं. पुन्हा बघायचं, पुन्हा जर पॉझिटिव्ह आली तर त्यावेळेस काय करायचं, चेंज करायचं, -1 पुट करून बघायचं. मग -1 पुट केल्यानंतर जरी पॉझिटिव्ह आली तर -2 पुट करून बघा. मग असं होऊ शकत नाही. कुठल्या तरी दोन याच्यामध्ये इंटरव्हल काय येणार आहे, म्हणजे फंक्शन काय करणार आहे, त्याची व्हॅल्यू चेंज करणार आहे. मग अशा केसमध्ये तोच काय असणार आहे, आपला इंटरव्हल असणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले काय पुट करायचं, मग 0 पुट करायचं. ठीक आहे. मग इथं लिहायचं पुट x इज इक्वल्स टू 0. मग इथे येणार f ऑफ x इज इक्वल्स टू f ऑफ 0 इज इक्वल्स टू 0⁻³ - 0 - 1. म्हणजे इथं काय आलं, -1 आली फंक्शनची व्हॅल्यू. आता परत पुट काय करायचं, पुट x इज इक्वल्स टू 1. मग f ऑफ x इज इक्वल्स टू f ऑफ 1 इज इक्वल्स टू 1⁻³ - 1 - 1. ठीक आहे. मग 1⁻³ काय येणार आहे, 1 येणार आहे. -1 -1 -2 होणार. म्हणजे इथं काय तर पुन्हा -1च येणार. मग आता परत काय करायचं, पुट x इज इक्वल्स टू 2. मग f ऑफ काय येणार आहे, x इज इक्वल्स टू f ऑफ 2 इज इक्वल्स टू 2⁻³ - 2 - 1. म्हणजे इथे येणार आहे 8 - 3 इज इक्वल्स टू किती आलं, 5 आलं. मग बघा इथं फंक्शनची व्हॅल्यू काय झाली, चेंज झाली. इथं आधी कशी होती, <0 होती. इथं पण कशी होती, <0. इथं कशी आली, <0. म्हणजे +2 - साईन चेंज झालं. मग इथं लिहायचं हेन्स f of 1 is equals to -1 is less than 0 and f of 2 is equals to 5 is greater than 0. So interval of root is 1,2. ठीक आहे. म्हणजे आपले जे रूट आहे ती किती आहे, 1,2च्या मध्ये आहे. ठीक आहे. मग आता लिहायचं बाय युजिंग कोणती मेथड यूज करायला सांगितली, बायसेक्शन मेथड. ठीक आहे. बायसेक्शन मेथड यूज करायची. बायसेक्शन मेथडचा फॉर्म्युला काय राहतो, x इज इक्वल्स टू a + b अपॉन 2. ठीक आहे. मग आता इथं लिहायचं इटरेशन फर्स्ट. बघा इटरेशन फर्स्ट. ठीक आहे. मग फर्स्ट इटरेशनमध्ये बघा आता आपल्याला काय करायचं, a घ्यायचं आणि b घ्यायचं. ठीक आहे. मग इथं घ्यायचं a इक्वल्स टू, आता बघा याच्या दोघांच्या मध्ये बिलॉंग झालं होतं. मग a इक्वल्स टू 1 घ्या. मग f ऑफ 1 इज इक्वल्स टू किती आलेलं आहे आपल्याला, f ऑफ 1 इज इक्वल्स टू आलं होतं -1. हा कसा पाहिजे, <1 आला आहे. ठीक आहे. सॉरी <0 आला आहे.
आणि बी इक्वल्स टू किती घेतलं तर आपण इथं 2 घ्यायचं, कारण की इनिशियल इंटरवल आपण फाइंड आउट केले. ठीक आहे. मग एफ ऑफ 2 इज इक्वल्स टू किती आलं आहे 5 आलं आहे. हे कसं आलं ग्रेटर दॅन 0. बघा याच्यामध्ये ऑलवेज एक ग्रेटर दॅन 0 पाहिजे, एक लेस दॅन 0 पाहिजे. ठीक आहे. मग इथे येणार x1 इज इक्वल्स टू फर्स्ट इटरेशन म्हणून x1 इज इक्वल्स टू ए प्लस बी अपॉन 2. ए किती आहे आपला A1 प्लस बी किती आहे 2 आहे. मग 1 प्लस 2 अपॉन 2 म्हणजे किती येणार 3/2 म्हणजेच 1.5. ठीक आहे. मग x1 इज इक्वल्स टू 1.5. ठीक आहे. मग आता बघा नेक्स्ट इटरेशन. मग नेक्स्ट इटरेशनसाठी काय करायचं x1 इज इक्वल्स टू 1.5. मग एफ ऑफ 1.5 इज इक्वल्स टू किती येणार 1.5 रेज टू 3 मायनस 1.5 मायनस 1. ठीक आहे. मग इथं काय येणार बघा आता 1.5 रेज टू 3. मग 1.5 रेज टू 3 मायनस 1.5 मायनस 1. बघा ते येतं 0.875 म्हणजे हेच कसं आलं ग्रेटर दॅन 0 आलं. मग आता इटरेशन सेकंड इथलं यायचं इटरेशन सेकंड. ठीक आहे. मग आता बघा इटरेशन सेकंडसाठी ए काय घ्यायचं मग पहिलं बघा ए काय किती घेतलं होतं आपण 1 घेतलं होतं. मग एफ ऑफ 1 इक्वल्स टू काय आलं होतं -1 आलं होतं म्हणजेच लेस दॅन 0. ठीक आहे. आणि परत बी इक्वल्स टू काय घ्यायचं आता बीची व्हॅल्यू रिप्लेस करायची. बघा का रिप्लेस करायची कारण की इथं हा प्लस होता फंक्शन आणि हा मायनस आला होता फंक्शन. ठीक आहे. मग आता बघा नवीन फंक्शन जो आला आपला x1 तो काय आला प्लस आला म्हणजे इथला प्लसवाला रिप्लेस करायचा. ठीक आहे. मग प्लसवाला रिप्लेस करायला इथं 1.5 घ्यावं लागेल आणि एफ ऑफ 1.5 किती आलेलं आहे आपल्याला 0.875 आलेला आहे. ठीक आहे. मग तो नवीन घ्यायचा तो कसा आला आपला ग्रेटर दॅन 0. ठीक आहे. मग इथे येणार x2 इज इक्वल्स टू ए प्लस बी अपॉन 2. मग ए किती आहे 1 आहे प्लस बी किती आहे 1.5 अपॉन 2 म्हणजे इथे येणार आहे 2.5 अपॉन 2. मग 2.5 अपॉन 2 किती येईल मग बघा कॅल्क्युलेटरमध्ये करा 2.5 अपॉन 2 इज इक्वल्स टू 1.25 म्हणजेच x2 इज इक्वल्स टू 1.25. ठीक आहे. मग इथे येणार x2 इज इक्वल्स टू 1.25. मग आता परत पुट x इज इक्वल्स टू 1.25. मग एफ ऑफ 1.25 इज इक्वल्स टू 1.25 रेज टू 3 मायनस 1.25 मायनस 1. ठीक आहे. हे किती येणार 1.25 रेज टू 3 मायनस 1.25 मायनस 1. मग ते आलं बघा निगेटिव्ह. ते किती आलं मायनस 0.2968. ठीक आहे. ते किती आलं -2968. मग आता बघा हे मायनस आलं आहे आपल्याला काय करावं लागेल वरचं मायनसवालं चेंज करावं लागेल. मग इथे लिहायचं नेक्स्ट इटरेशन थर्ड. ठीक आहे. नेक्स्ट पेजवरती घेऊ आपण इटरेशन थर्ड. ठीक आहे. थर्ड इटरेशनमध्ये आता काय करावं लागेल आपल्याला मायनसवाली व्हॅल्यू चेंज करावं लागेल. मग इथं लिहायचं ए इक्वल्स टू मग नवीन आलेलं घ्या. नवीन किती आलं आहे 1.25. ठीक आहे. आणि एफ ऑफ 1.25 किती येतं ते येतं -0.2968. ठीक आहे. आणि बी इक्वल्स टू काय येणार आहे बी इक्वल्स टू येणार
बघा आता बी इक्वल्स टू वरच ॲज इट इज राहणार 1.5 काय राहणार 1.5 ठीक आहे. आणि इथे येणार एफ ऑफ 1.5 इज इक्वल्स टू किती आलेलं होतं आपलं 0.875 ठीक आहे 875. मग हा आहे ग्रेटर दॅन 0 आणि हा आहे लेस दॅन 0 ठीक आहे. मग पुन्हा x3 इज इक्वल्स टू a प्लस बी अपॉन 2. मग ए किती आता आपला बघा ए आपल्याकडं 1.25 प्लस 1.5 अपॉन 2. मग इथे येणार 1.25 प्लस 1.5 डिवाइड बाय 2. मग 1. बघा x3 इज इक्वल्स टू 1.375 ठीक आहे. मग आन्सर आला आहे 1.375 ठीक आहे. मग इथं लिहायचं द ॲप्रॉक्सिमेट रूट ऑफ इक्वेशन रूट ऑफ इक्वेशन मग किती आलं ते x3 इज इक्वल्स टू 1.375 ठीक आहे. मग हे काय आलं आपलं आन्सर आलं. या मेथडमध्ये फक्त आपल्याला इंटरवल फाइंड आउट करता आलं पाहिजे आणि नंतरनं जसं जसं फंक्शन चेंज होत जाईल तसं आपल्याला व्हॅल्यू चेंज करता आली पाहिजे ठीक आहे. हा प्रॉब्लेम 4 मार्कसाठी आला होता आणि हा सेम प्रॉब्लेम आधीच्या एक्झाममध्ये म्हणजे नाही का फक्त 2 मार्कसाठी आला होता एका इटरेशनला. आणि तुम्हाला जर इटरेशन काही दिलेलं नसेल आणि क्वेश्चन जर 4 मार्काचा असेल तुम्हाला कंपल्सरी 3 इटरेशन सॉल्व करावं लागेल ठीक आहे. आणि जर तुम्हाला तिथं ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे जेवढे नंबर ऑफ इटरेशन करायचे तुम्ही तेवढेच करायचे जास्त करायचे नाही ठीक आहे. काहीच दिलेलं नसेल तर 3 कंपल्सरी करायची नाही तर मग तुम्हाला मार्क कमी होऊ शकतात.